अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा महाराज यांचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। प्रथेप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील आओसाई खंडोबा मंदिरात श्री साई परमभक्त श्री मार्तंड म्हाळसापती ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाने हा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी ट्रस्टच्या वतीने श्री खंडोबा महाराजांचा आवडता नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि मिष्टान्न भोजनाचा महाप्रसाद वाटप करण्यात आलाय। नागरे परिवाराने मोठ्या भक्तिभावाने चंपाषष्ठी उत्सवाची परंपरा जोपासली असून शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविक या धार्मिक कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असल्याचे यावेळी भाविकांनी सांगितलंय। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व शिर्डीकरांना तसेच साई भक्तांना चंपाषष्ठीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। गेल्या अनेक वर्षापासून शिर्डीतील खंडोबा मंदिर असेल, त्या खंडोबा मंदिरातील नागरी परिवार असेल, चंपाषष्ठी निमित्त दरवर्षी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात। या निमित्ताने या खंडोबा मंदिरात असणारे नागरी कुटुंब दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने हा चंपाषष्ठीचा कार्यक्रम साजरा करत असतात। मोठ्या संख्येने साई भक्त असतील, शिर्डीतील नागरिक असतील, या खंडोबा मंदिरात येथे दर्शनासाठी येतात। त्यांच्यासाठी विशेषतः नागरी परिवार या दिवशी मंदिरामध्येही असेल आणि त्यांच्या घरीही असेल तर आपल्या नेहमीप्रमाणे वांग्याचं भरीत असेल, बाजरीचे भाकरी, त्याला आपण रोडगे म्हणतो, जे खंडोबाला नैवेद्य म्हणून दिले जातात, त्याचा प्रसाद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते सर्व साई भक्त ग्रामस्थांसाठी त्याची व्यवस्था करत असतात। आणि त्यांच्या या विनंतीला मान देऊन सर्व ग्रामस्थ या प्रसादासाठी त्यांच्या घरी आणि मंदिरामध्ये दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेत असतात। मी सर्व साई भक्तांना या निमित्ताने नागरी परिवारासाठी सगळ्यांना शुभेच्छा देईन। प्रथमतः सर्व साई भक्तांना, सर्व ग्रामस्थांना चंपाषष्ठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हा एक खंडोबा महाराज हे एक महाराष्ट्राची कुलदैवत आहे। सर्व महाराष्ट्र, विशेष करून महाराष्ट्रातल्या सर्व जनता या चंपाषष्ठीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करीत असतात। त्यात नागरी कुटुंबीय हे आज वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या चालत असल्याप्रमाणे खंडोबा मंदिराचा पूर्णपणे कारभार पाहत आहे व उत्तरोत्तर त्याची उत्तमरित्या प्रगतीही होत आहे। तसेच दरवर्षी सालाबाद प्रमाणे चंपाषष्ठीच्या उत्सवाला बाजरीचं रोडगं, त्याच्यानंतर वांग्याचं भरीत वगैरे ह्या सर्व गोष्टींचा प्रसाद जो मुख्यत्वे खंडोबाला प्रिय असतो, तो प्रसाद हा सर्वांना ते वाटत असतात किंवा सर्वांना त्या प्रसादाचा लाभ हा त्यांच्याकडून मिळत असतो। हे खूप चांगलं कार्य हे दरवर्षी त्या नागरिक कुटुंबीय मोठ्या प्रमाणात करत असतात। हे कार्य असेच उत्तरोत्तर जशी प्रगती होत आहे तसंच होत राहो हीच खंडोबा चरणी प्रार्थना व नागरिक कुटुंबियांना याच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा। या शिर्डीच्या खंडोबा मंदिरामध्ये परंपरागत असं नागरी परिवार खंडोबाची सेवा करतं आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करतं आणि त्यानिमित्त सर्व गावकरी साई भक्त त्यामध्ये सहभागी होतात। उत्कृष्ट प्रकारे दरवर्षी ते असं नियोजन करत असतात। त्यासाठी नागरी परिवाराचे खरंच धन्य मानले पाहिजे की ती सेवा परंपरा कायम जोपासतात शिर्डीमध्ये आणि ह्या परंपरेमुळे गावाला ती शोभा येते। आज पण त्यांनी उत्कृष्ट असं जेवणाचं आयोजन केले, मंदिरात पण विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आणि घरी पण त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला। पुन्हा एकदा या खंडोबा परिवाराचे मी आभार मानतो। सर्व खंडोबा भक्तांना चंपाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज शिर्डी शहरातील खंडोबा मंदिर, ज्या खंडोबा मंदिरामध्ये साईबाबांना साई हे नाव मिळालं व म्हाळसापतींनी हे नाव दिलं, त्या पवित्र खंडोबा मंदिरामध्ये नागरी परिवाराच्या वतीने अतिशय भव्य दिव्य अशी चंपाष्टमी साजरी करण्यात येत आहे। खरं तर चंपाष्टमीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहित आहे। या ठिकाणी असुरांचा वध करून खंडोबारायांनी लोकांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं, लोकांना त्यांच्या अन्यायापासून दूर केलं। त्यामुळे आजचा दिवस अतिशय पवित्र आहे आणि या पवित्र दिवशी आम्हाला खंडोबारायाचं जे शंकराचं स्वरूप आहे अशा खंडोबारायाचं दर्शन करायचा योग या ठिकाणी आलेला आहे। आणि मला असं वाटतं की आजच्या दिवशी खंडोबा महाराजांचं दर्शन घेणं यापेक्षा दुसरी पवित्र गोष्ट असू शकत नाही। आणि या चंपाष्टमीच्या निमित्ताने आज या ठिकाणी खंडोबा देवस्थानाच्या वतीने संपूर्ण नागरी परिवाराच्या वतीने
विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सगळे कार्यक्रम आयोजित करणार असताना त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी तन मन धनाने पूर्ण वेळ देऊन सर्व भक्तांना व्यवस्थित दर्शन करून देणं, त्यांना महाप्रसाद देणं, जे जे पूजा विधी आहे त्याच्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेणं याकडे त्यांचं या ठिकाणी विशेष करून लक्ष असतं आणि त्यामुळे हा उत्सव जो आहे अतिशय खेळीमेळीमध्ये आणि आनंदामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। आमची आणि आमच्या परिवारासहित सगळे लोक चंपाष्टमीची या ठिकाणी वाट बघत असतात आणि दर्शन घेण्यासाठी इच्छुक असतात। सगळ्यांचा सन्मान करून या ठिकाणी सगळ्यांना योग्य दर्शन देण्याचं काम या ठिकाणी आज या ट्रस्टच्या माध्यमातून झालेलं आहे। मी त्यांच्या नियोजनाचं देखील या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। धन्यवाद। ओम साईराम। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85।